आजचा दिवस आहे ना माझ्यासाठी इतका खास होता ना, काय सांगू तुम्हाला. तर अचानक दिवसभर असं काम केलं आणि संध्याकाळी 6 वाजता ना सरप्राईज भेटलं. तर मिस्टर काय बोलले की आपल्याला उद्या सकाळी ना लवकर उज्जैनला निघायचंय. मी तर शॉकच झाले. अक्षरशः दिवसभर उन्हामध्ये काम केलेलं आणि संध्याकाळी आता बॅग कधी भरायची, दिवसभर काम. तर शेतामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिले, दिवसभर मिरच्या तोडल्या, ते सगळं काम केलं. संध्याकाळी 12 वाजता मी बॅग भरली आणि अक्षरशः सकाळी 5 वाजता आम्ही प्रवासाला लागलो. तर 24 म्हणजे उज्जैनला जाण्यासाठी लागतात 14 तास. 14 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो. संध्याकाळच्या वेळी बांगलामुखीचं छान असं दर्शन घेतलं. पाहत देवीचं दर्शन. तर चैत्र नवरात्रीचे तिथं खूप सुंदर असे कार्यक्रम चालू होते, ते दर्शन घेतलं, पूजा केली, होम केला. खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं. होमसुद्धा खूप छान झाला. आरती केली, आरती पण खूप छान झाली. इतकी गर्दी होती ना ह्या महिन्यामध्ये ना त्या बांगलामुखीला, इतकी गर्दी असणार चैत्र नवरात्रीची ना. खूप छान छान कार्यक्रम देवीचे सगळे होते. तर खूप सुंदर असं दर्शन झालं. संध्याकाळी हे ना 9च्या दरम्यान आम्ही छान असं दर्शन करून आरती वगैरे केली, होम केला. आणि तिथं गेल्यानंतर आहे ना इतकं छान प्रसन्न वातावरण झालं आणि खूप लांबचा प्रवास होता. तर म्हणजे मला तर नेहमी ना लांबच्या प्रवासाला खूप म्हणजे खूप त्रास होतो, पण ना देवाच्या दयेने ना मला अजिबात त्रास झाला नाही. आणि गेल्यानंतर सुद्धा खूप छान वाटलं. सगळी छान पूजा वगैरे झाली. संध्याकाळचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लगेच काल भैरव मंदिर आहे तिथेच उज्जैनमध्ये, त्या दर्शनाला निघालो. तर इतकं सुंदर असं मंदिर. आणि तिथे ना म्हणजे आपला मसोबा असतो ना, तसं त्या काल भैरवाचं मंदिर आहे तर त्यासाठी छान अशी आम्ही ना देवाचं सगळे ताट घेतलं आणि मंदिर. खूप गर्दी होती आणि उन्हाळा म्हटलं ना तर सुट्टी म्हटलं की लगेच देवदर्शन फिरणं चालू असतं. इतकी गर्दी होती. हे जे आडकवडीला दिसतं ना ते सगळं ना नवसाचं आहे. तर आपला नवस म्हणजे आपण ना तिथं काहीतरी आपल्या मनात बोलतो आणि ते तिथं ती दोरी आपण तिथं बांधत असतो, असं तिथं मी आता तिथं गेल्यानंतर समजलं. कारण मला पण माहीत नव्हतं, सगळे बोलत होते आणि इतके जण बांधत होते ना. खूप छान वाटलं. दर्शनसुद्धा खूप छान झालं. श्रीकाल भैरव म्हणजे तिथे ना अक्षरशः देव आहे ना खरोखर म्हणजे असं दारू पितात. इतकं मन प्रसन्न झालं, इतकं सुंदर दर्शन झालं ना, अक्षरशः देवाच्या गाभाऱ्यात जाऊन. आजपर्यंत ना असं दर्शन कधीच झालं नव्हतं. काल भैरवांचं दर्शन झालं, लगेच निघालं उज्जैन महादेवाच्या मंदिरामध्ये. मेन मंदिर आहे उज्जैनमध्ये, तिथे खूप सुंदर असं ना प्रसन्नमय वातावरण होतं. निसर्गरम्य वातावरण इतकं सुंदर दिसत होतं ना, खूप सुंदर. तर पाणी मध्यभागी आणि कडेने सगळं निसर्गरम्य वातावरण. आणि छोटे मुलं वगैरे असेल ना तर तिथं बसण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. आणि तिथे गेल्यानंतर हे करणार नाही हे शक्यच नाही. तर मला खूप दिवसापासून इच्छा होती, मी ते महाकालला गेल्यानंतर असं कपाळावरती महाकाल लिहिल, तर ती इच्छा पूर्ण झाली बरं का. खूप छान वाटलं. आणि सगळ्यांनी, पल्लवीने, मी, आरवनी, अवनी आणि ना माझे दीर आणि जाऊबाई आले होते ना, त्यांनी सुद्धा सगळ्यांनी छान असा गंध लावला. किती छान दिसते. आणि महादेवांना ना व्हाईट कलर लागतात ना, म्हणजे पांढरे कलर. तर मी ना पांढऱ्या कलरची